हदगाव पंचायत समिती कार्यालयात सरपंच प्रतिनिधींचा राडा। हदगाव तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात भाटेगाव येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिंदे यांनी राडा केल्याची घटना घडली आहे। हदगाव तालुक्यातील उमरी येथील शुभम इंगळे यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर वारसा हक्काच्या जागेवरील फेरफार मागील 6 महिन्यांपासून ग्रामसेवकांकडून करण्यात आलेली नाही। यामुळे मागील 6 महिन्यांपासून हा पीडित युवक ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहे। शुभम इंगळे हे भाटेगाव येथील सरपंच प्रतिनिधी नारायण शिंदे यांचे भाचे असून मागील 6 महिन्यांपासून फेरफार का करण्यात येत नाही असा सवाल करत सरपंच प्रतिनिधी नारायण शिंदे यांनी आज हदगाव गट विकास अधिकारी कार्यालयासमोर राडा केला। कारण उद्देश काय आहे की प्रशासन हे सगळं दिरेगाईचं काम करते। प्रशासनाला सर्वसामान्य माणसाला काय येत नाही याची जाणच नाही ना। ज्यावेळेस कोणी जाणून बुजून फेर करते, जाग्याचे हे करते, कोणाला ते कर्ज उचलायचं असते, पोटपाण्याचा व्यवहार धंदा असते, वडिलोपार्जीची जायदाद आपल्या नावानं राहावं ही अपेक्षा असते। पण इथं प्रशासन कसं झालं बघा, आंधळं जळालं कुत्रं पीठ खायला थोडी दलाली फिराली असते तर काम होतं, पण जेव्हा जाणून बुजून ते थेट माणूस येते त्याचं बिलकुल इथं काम होत नाही। आणि काम करण्यासाठी इथं तळमळ कुणाचीच नाही। आम्ही वारंवार ज्या इस्तार अधिकाऱ्याला सर्कल असते आणि ग्रामसेवकची तक्रार घेऊन आल्यावर जर इस्तार अधिकारी उडवाउडीचे उत्तर देते, बीडीओ साहेबांकडे गेल्याच्या नंतर बीडीओ साहेब सुद्धा त्याचं इन्स्ट्रक्शन येतो असतील, काम हाताळायचा प्रयत्न करत नाही। म्हणजे यायची खालच्या प्रशासनावर बिलकुल पकड नाही आणि याची काम करण्याची मानसिकताच नाही, ही स्पष्ट बोलतो। सरपंच पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आता राडा करण्यात आला, काय नेमका विषय होता, काय सांगसाल? आज मी भाटेगाव प्रतिनिधी तरी उमरीचे आमचे भाष्य असल्यामुळे सुरत कैलास इंगळे यांची जागा आणि शुभम पंजाबराव इंगळे यांना देण्यासाठी त्याचा सहमती बॉन्ड आणला आणि आम्ही विस्तार अधिकाऱ्याकडे 2 वेळेस गेलो, बीडीओ साहेबाकडे सुद्धा गेलो। आणि हे लेकरू याला वडील नसल्यामुळे 2 महिने झालं सतत याच्या मागे हिंडत आहे, फेरफार जागेचा करून द्या। वडिलोपार्जीची जागा असल्यामुळे याने बॉन्ड सहमती पत्र आणि स्वतः जागा देणारा मालक हजर केला, तरी पण शुभम इंगळेला जाणून बुजून 2 महिने झाले त्रास द्याले। आणि आम्ही त्याला विचारलं की बाबा कशामुळे त्रास द्याले, आम्ही यायचा जी काय टॅक्स आहे त्या जागेचा आम्ही भरायला तयार आहोत आणि तुम्हाला जर फेर करून द्यायचा नसेल तर आम्ही रजिस्ट्री सुद्धा याची ओढून घेतोय, फक्त तुमची अडचण काय आहे ते द्या। तर अडचण त्याला बिलकुल सांगितली नाही, उडवाउडीचे उत्तर बोलायला तयार नाही। आणि आम्ही वरिष्ठाकडे आलो तर वरिष्ठ सुद्धा प्रशासनाचे सगळे उडवाउडीचे बोलायले, यायला सर्वसामान्य माणसाची काहीही कदर नाही। आणि जाणून बुजून हे माझंच काम नाही तर अनेक खेड्यापाड्यातले लोक येतात, वारंवार येतात, बेजार होतात, त्रासतात। आज 3-3 महिने झाले घरकुलाचे पैसे पडले नाहीत, ते सुद्धा लोक येतात। आणि आमचं गाव शेवटच्या टोकाला आहे, 30 किलोमीटर अपडाऊन आहे, जाणं येणं 60 किलोमीटर होते। 60 किलोमीटरच्या माणसाला पर डे काय खर्च येते, काय दिवस बुडते। आणि जर अज्ञानी लेकरू ज्याला वडील नाही अशा लेकराला सुद्धा उमरी खुर्द इथले ग्रामसेवक जाणून बुजून त्यांना त्रास देत आहेत। सरपंच हे फेरफार न करण्याचा मागचा काय उद्देश असू शकते नेमका, तुम्हाला काय वाटते? लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी देवानंद महाजन, हदगाव। लोकनायक न्यूज